आजची तारीख आहे 21 ऑगस्ट आणि टाईम होतोय 4 वाजता आहेत आणि बरोबर 4 वाजता आपण लॉग इन होतोय. तर माझी झोमॅटोची बॅग तिकडे आहे, तिला पण घेऊन जायचं आहे खाली. पण हे अपडेट झाल्यानंतर लॉग इन होईल, त्यानंतर मग खाली जाईन आणि मला वाटतं की 10-15 मिनटं त्या बसूनच ठेवणार आहे. गो लॉग इन. ठीक आहे, आपण आता लॉग इन आहोत. दिवसाची पहिली ऑर्डर पिकअप करून डिलिव्हर पण केली. मला वाटलं की टाईम लागेल ऑर्डर हे करायला, पण ऑर्डर रेडी होती आणि जिथून पिकअप करायची होती त्याच्यात जस्ट 300-400 मीटरमध्ये ड्रॉप करायची होती. गरमीने हैराण झालो. पहिल्याच ऑर्डरमध्ये पूर्ण आंघोळ झाली आहे माझी. आणि ही धूळ आहे ती नेक्स्ट लेवल. मी निघतो बाबा इथून. ही आहे दिवसाची सेकंड ऑर्डर, पिझ्झा हटमधून लागलेली म्हणजे लागली आहे. हिला डिलिव्हर करायला जायचं आहे, पण ॲड्रेस जरा खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे बघूया, तिकडे गेल्यावरती समजून काय नक्की सीन आहे. ही आहे KFCची ऑर्डर, तिसरी ऑर्डर आहे दिवसाची. आणि खारघरला आहे मी सध्या. तिथं ऑप्शन होता लॉंग डिस्टन्स ऑर्डरचा, पण मी तो अनेबल केलाच नाही आणि मला लक्षातच नाही. आता बघूया लॉंग डिस्टन्स भेटत आहेत का, पण तरी काय उपयोग तर तसं नाहीच आहे. टाईम आणि पैसे तेवढेच होतील जेवढे व्हायचे. चला हिला फटाफट डिलिव्हर करून येतो. तर ही आहे चौथी ऑर्डर, भगत ताराचंद. हां समोर भगत ताराचंद. ऑर्डर पिक नाव सांगतोय. चला ऑर्डर रेडी पण केली. चला त्याला पिकअप करतो फटाफट. असू दे गाडीला चावी, काय टेन्शन नाही. तर मित्रांनो आपल्याला 2 ऑर्डर लागल्यात, म्हणजे मल्टी ऑर्डर लागलेत. एक ऑर्डर जी आहे ती कामोडामध्ये घेऊन जायची आहे आणि दुसरी ऑर्डर कुठे घेऊन जायची माहीत नाही, पण ती बर्गर किंगची ऑर्डर आहे. आणि दोन्ही वेगवेगळे कस्टमर आहेत. सेम कस्टमर सेम सोसायटीची ऑर्डर असते ना तर ठीक होता. आता 10 ते 15 रुपयामध्ये लिटरली 5 ते 6 किलोमीटरचा डिस्टन्सचे पैसे देणारच नाही. मल्टी ऑर्डरमध्ये असंच असतो. एक मिनिट बाबा, मल्टी ऑर्डरमध्ये असंच असतो. आता 5 किलोमीटर दोनदा जर ट्रॅव्हल करतो आहे म्हणजे एक साथ 2 ऑर्डर लागले तर तो 10 ते 15 रुपयामध्ये मांडवली करतो. डिसॲडव्हान्टेज आहे मल्टी ऑर्डरचा तेव्हाच ॲडव्हान्टेज आहे जेव्हा तुमचा इन्सेंटिव्ह इथपर्यंत आला आहे, 1 ते 2 ऑर्डरसाठी लफडे झालेत, तेव्हा मल्टी ऑर्डरचा फायदा आहे. नाहीतर मग असं नाही. आता हीच ऑर्डर भेटायला जवळजवळ 10 मिनटं वेट करायचं. कामोट्यावरून खांदा कॉलनीची ऑर्डर लागली. आता मी खारघरमध्ये ती लास्टची ऑर्डर जी होती ना ती परत कामोट्यामध्येच द्यायची होती आणि तिथून मी आलो खारघरला. ही खारघरमध्ये येऊन एक ऑर्डर लागली आहे. 10 ऑर्डर आहे, ती 10वी ऑर्डर घेईल आता. ठीक आहे. आणि सगळे ऑर्डर बघा, 5 किलोमीटर मल्टी, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 3 किलोमीटर असंच चाललं आहे. आणि आताची ही जी लागली आहे ती महाराष्ट्र लंच होम. हा इथं आहे महाराष्ट्र लंच होम. याला बनायला 7 मिनटं लागतील. आता वेट करतो आहे. मजबूत धूळ आहे, पाऊस तर विरुद्ध झाला आहे आणि धूळ डोळे फोडते अक्षरशः. 12 तासाची मेहनतीची व्हॅल्यू या ऑर्डरमध्ये. ही ऑर्डर घेऊन जायची आहे फक्त 300 मीटर. 1000 रुपयाची ऑर्डर आहे आणि भेटणार आहेत 25 रुपये. चला फटाफट निघतो. अजून खारघरमध्येच आहे मी आणि अजूनपर्यंत मोठी ऑर्डर लागायला लागली नाही मला. टाईम होतोय 11, पावणे 11 वाजतात आणि टोंडरे गावामध्ये घेऊन जायचं आहे. वॉटर टँक बालाजी गेट. तिकडे जाऊन फोन करू. चला रेंज सर्च पण दिलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण रिटर्न येताना आता लंका लागणार आहे, MT यायला लागेल. ऑर्डर इथे डिलिव्हर करायला सांगतो आहे लोकेशन, पण कस्टमर इथं फोन नाही उचलतो. हॅलो. तर मित्रांनो मला ॲड्रेस भेटत नव्हता कस्टमरचा, पण कस्टमरनी मला प्रॉपर गाईड केला की कुठून कसं यायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये जी लोकेशन दाखवत होता ती बरोबर होता, फक्त मला थोडासा पुढे जाऊन राईट साईडला घ्यायचा होता. पण पुढे काय होतं माहिती आहे का,
पुढे होता नाला, म्हणून मी गेलोच नाही. तर मी टोंडरेला गावामध्ये गेलतो, तिथं ऑर्डर आपण दिली. जाताना मला दिले रेनसर्च इन्क्लूड होता, जवळपास 100 रुपयाची ऑर्डर ती झाली. आणि तिथूनच कळंबोलीची एक ऑर्डर लागली फायर बाउल. फायर बाउल ती त्यांची ते रेनसर्च ॲड करून 60 म्हणजे 160 रुपये ते झाले. व्हॅल्यू फॉर मनी ठीक आहे. पण आता कळंबोलीवरून खारघर महाराष्ट्र लंच होमची ऑर्डर लागली आहे. तर मी आता चाललो आहे पिकअप करण्यासाठी. आणि 6 किलोमीटरचा ड्रॉप आहे. आता गो टू होम टाकला आहे मी कामोडेचा, बघू कुठे कसं काय ते. आणि टाईम होतो आहे 11 वाजून 38 मिनटं. चेहरा उतरला आहे माझा, ले धुळ्यावर बसतायला ले म्हणजे. तर मित्रांनो, हे आहे महाराष्ट्र लंच होम, म्हणजे केमची बाय महाराष्ट्र लंच होम. इथली ऑर्डर लागली होती आणि ड्रॉप लोकेशन होतं कामोटे सेक्टरचा. आणि 8 तासामध्ये आपली अर्निंग झाली 960 रुपये.